नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पदार्थच्या पार्ट 2 म्हणजे पेपर 2ला सुरुवात करूयात. पदार्थचा पार्ट 1 हा 100 मार्क्स आणि पार्ट 2 हा 100 मार्क्सचे असे 2 पेपर आहेत. त्यातला पार्ट 2ला आपण स्टार्ट करूया. त्यात टोटल 7 चॅप्टर आहेत. परीक्षा प्रमाण, अप्तोपदेश परीक्षा, प्रत्यक्ष परीक्षा, अनुमान परीक्षा, युक्ती परीक्षा, उपमान परीक्षा आणि कार्यकारण सिद्धांत. तर आपल्याला युनिव्हर्सिटीसाठी कोणते टॉपिक किती मार्काचे आणि कशावर MCQ, SAQ आणि LEQ आहेत हे पण आपण स्टार्टिंगला माहिती करून घेऊयात. तर यामध्ये परीक्षा प्रमाण आणि अप्तोपदेश प्रमाण हे 2 टॉपिक आपल्याला 26 मार्कासाठी युनिव्हर्सिटीसाठी. या टॉपिकवर MCQ, SAQ आणि LEQ हे तिन्ही पण आहेत. तसेच प्रत्यक्ष परीक्षा आणि अनुमान परीक्षा हे 2 टॉपिक आहेत ना, हे खूप महत्त्वाचे. हे 2 टॉपिक पासिंग काढून देतात. हे 2 टॉपिक 42 मार्क्सचे. त्यावर MCQ, SAQ आणि LEQ हे तिन्ही पण आहेत. आणि शेवटचं आहे युक्ती परीक्षा, उपमान परीक्षा आणि कार्यकारण सिद्धांत. तर हा 3 टॉपिक आहेत ते 32 मार्क्सला आहेत. यामध्ये युक्ती परीक्षा, उपमान परीक्षावर एक SAQ फिक्स असतो. कार्यकारण सिद्धांतवर एक LEQ प्लस एक SAQ फिक्स असतो. असं हा टोटल आपल्याला 100 मार्कचा पेपर होणार आहे पदार्थचा. तर आपण तो कंटिन्यू करू. तर आपला पहिला टॉपिक आहे परीक्षा प्रमाण. तर परीक्षा प्रमाण हा आपल्याला युनिव्हर्सिटीसाठी 10 ते 15 मार्कला, म्हणजे यावर एक SAQ पण येऊ शकतो आणि एक LEQ पण येऊ शकतो. परीक्षा प्रमाणमध्ये आपल्याला पहिले परीक्षा आणि नंतर दुसरा टॉपिक आहे दुसरा परिणाम. हे प्रमाण हे 2 टॉपिक आहेत. तर परीक्षा आज आपण परीक्षा बघू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये प्रमाण बघू. जर हा टॉपिक केला तुम्ही परीक्षा प्रमाण कंप्लीट, तर ह्यावर तुम्हाला एक SAQ तर पक्का येईल आणि एक LEQ बी येण्याचे चान्सेस आहेत. तर आपण परीक्षा काय आहे ते समजून घेऊ. परीक्षा म्हणजे काय, तर शास्त्र असो किंवा व्याधी, म्हणजे कोणतंही शस्त्र चालवण्याचे असेल तर त्याबाबत आपल्याला परीक्षा करायला लागते. जसं आपण कोणताही एखादा कोर्स घेतो किंवा मग काही नवीन शिकायच्या बाबतीत त्याबद्दलची माहिती काय आहे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय भेटेल हे किंवा मग ते केल्यानंतर काय होईल हे जाणून घेणे म्हणजे त्याची परीक्षा करणे होय एक प्रकारचे. तसेच आता आपण BMS लावतो तर आपल्याला व्याधींची परीक्षा करणे, म्हणजे तो व्याधी कशामुळे झाला आहे, त्याची कारणे काय किंवा त्याची क्युअर होण्यासाठी काय करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणे म्हणजेच त्याची परीक्षा करणे होय. तर योग्य निर्णय घेण्यासाठी परीक्षेचा उपयोग होतो. परीक्षेची व्याख्या काय, अथ जिज्ञासा नाम परीक्षा यथा भेषज परीक्षोत्तर कालमुपदेशात. हे चरक विमानस्थानमधला श्लोक आहे. हो, इम्पॉर्टंट आहे, हा पाठ करून टाका. तर याचे परीक्षा म्हणजे परीक्षेचे नाव म्हणजे जिज्ञासा आहे. जिज्ञासा म्हणजे काय, शास्त्र तत्व समजून घेण्याची इच्छा किंवा मग प्रश्न विचारण्याची व सत्य शोधण्याची वृत्ती. जसे की एखादी गोष्ट म्हणजे कसं हेच का, असं साध्या भाषेत सांगायचं म्हणजे परीक्षा म्हणजे काय, तर हे काय आहे किंवा असा एक प्रश्न पडणे डोक्यात म्हणजेच परीक्षा होय. तर प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे यथार्थ तत्वाची परीक्षा करणे म्हणजे जिज्ञासा होय. म्हणजे एखादी गोष्ट प्रूफ करायची आहे तर त्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागतं, तेव्हाच ते सिद्ध होते. जसे की आपल्या पृथ्वीवर किंवा ह्या सृष्टीमध्ये एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे प्रमाण म्हणजे त्याचा काहीतरी पुरावा द्यावा लागतो. तसंच आपल्याला परीक्षेची हे करण्यासाठी प्रमाण देण्याची गरज आहे. परीक्षेची आयुर्वेदात आवश्यकता व त्याचं महत्त्व. आचार्य चरक यांनी निदानात्मक व चिकित्सेच्या दृष्टीने परीक्षेचे विधीचे प्रयोगिता वर्णन केले आहे. तर आचार्य चरकांनी प्रमाणासाठी परीक्षा या शब्दाचा उपयोग केला आहे आणि आचार्य सुश्रुतांनी प्रमाणासाठी विज्ञानोपाय या शब्दाचा उपयोग केला आहे. आवश्यकता काय, तर ज्याप्रमाणे दर्शनशास्त्रामध्ये यथार्थ ज्ञानासाठी प्रमाणाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदात रोगी, परीक्षा व वैद्य यांचे सम्यक ज्ञानासाठी प्रमाण स्वरूपाची परीक्षेची आवश्यकता असते. जसे की आपलं दर्शनशास्त्र आहे, त्यात काही जरी आपल्याला प्रूफ करायचं असेल तर त्याचं प्रमाण द्यावं लागतं. तसंच रोग आणि रोगीची किंवा औषध आणि किंवा वैद्य यांची माहिती करण्यासाठी किंवा यांचं ज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्याला परीक्षा करणे इम्पॉर्टंट आहे.
त्या महत्त्व काय आहे आयुर्वेदामध्ये, रोग व रोग यांच्या परीक्षेशिवाय चिकित्सा होऊ शकत नाही. आपल्याला समजलंच नाही की रोग काय आहे किंवा त्याचे निदान काय, ते कशामुळं झालं आहे, तर आपण चिकित्सा कसं करणार. तर त्यासाठी आपल्याला परीक्षा करणंच इम्पॉर्टंट आहे. औषधांची परीक्षा न करता त्यांचा उपयोग करणे हानिकारक असू शकते. एखादं औषध आपल्या कोणत्या रोगावर चालेल किंवा त्याचा उपयोग काय हे माहिती नसताना आपण जर दिलं तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला जाणू शकतात. तसं म्हणून आयुर्वेदामध्ये चिकित्सा करण्यासाठी परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे. आता आपण परीक्षेचे प्रकार बघू. परीक्षेचे 3 प्रकार सांगितले आहेत: चतुर्विध परीक्षा, त्रिविध परीक्षा आणि द्विविध परीक्षा. चतुर्विध परीक्षा. द्विविधमेव खलु सर्व सच्चासच्च तस्य आप्तोपदेश प्रत्यक्षम अनुमान युक्तिचते. हे चरकसूत्रस्थान 11 मधील श्लोक आहे. इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही पाठ करून ठेवा. आचार्य चरकांनी सूत्रस्थानात चतुर्विध परीक्षेचे वर्णन केले आहे. यात आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, युक्ती यांचा समावेश होतो. ह्या चरकांनी हे 4 परीक्षा सांगितले. आप्तोपदेश म्हणजे काय, तर ते तुम्ही पुढे शिकालच, पण एक थोडक्यात सांगतो. आप्तोपदेश म्हणजे की आपले जे पूर्वज आहेत, जे ज्ञानी साधू संत आहेत, त्यांनी जे ज्ञान सांगितले ते म्हणजेच आप्तोपदेश. आप्तांनी सांगितलेले ज्ञान म्हणजेच आप्तोपदेश. प्रत्यक्ष म्हणजे काय, आपण समोर पाहिलं एखादी गोष्ट, त्याचे आपल्याला ज्ञान झाले म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान, तेच प्रत्यक्ष परीक्षा. आणि अनुमान, एखादी गोष्ट अशी असू शकते, त्याचा तर्क लावणे, अनुमान लावणे म्हणजेच अनुमान परीक्षा. आणि युक्ती म्हणजे काय, तर आपण अभ्यास करून ज्या गोष्टीची माहिती मिळवणे किंवा त्याची परीक्षा करणे म्हणजेच त्याला युक्ती असे म्हणतात. आता त्रिविध परीक्षा. आचार्य चरकांनी विमानस्थानात रोगाची त्रिविध परीक्षाचं वर्णन केलं आहे. त्यामध्ये आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान हे 3 परीक्षांचे वर्णन केलेले आहे. आचार्य चरकांनी विमानस्थानात ज्ञानवान व्यक्तीसाठी 2 प्रकारची परीक्षा सांगितलेली, म्हणजे हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी 2 परीक्षाचं वर्णन विमानस्थानात आचार्य चरकाचार्यांनी सांगितलं आहे. पहिलं काय, प्रत्यक्ष आणि अनुमान. प्रत्यक्ष म्हणजे काय, आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी, आपल्या चक्षु इंद्रियांनी ज्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे किंवा ज्या गोष्टीची परीक्षा करणे त्याला प्रत्यक्ष परीक्षा असं म्हणतात. आणि अनुमान, एखाद्या गोष्टीचा तर्क लावणे, हे असू शकते किंवा हे असे असेल असे आपण तर्क बांधणे याला अनुमान परीक्षा असे म्हणतात. तर आज आपण परीक्षाच पाहिली, तर एकदा रिवाइज करून घेऊयात. परीक्षा म्हणजे काय, तर शास्त्र असो किंवा व्याधी असो, प्रत्येक बाबतीत विषयांचे परीक्षण करून योग्य निर्णय घेण्यासाठी परीक्षेचा उपयोग केला जातो. जसे शास्त्राचा किंवा व्याधीचा योग्य निर्णय घेण्यासाठी परीक्षा करणे आवश्यक आहे. जसं त्याचं आपण नंतर व्याख्या पाहिली. व्याख्या म्हणजे काय, अथ जिज्ञासा नाम परीक्षा यथाभेषज परीक्षोत्तर कालोपदेश. परीक्षेचे नाव जिज्ञासा आहे. जिज्ञासा म्हणजे काय, तर सरळ साध्या भाषेत म्हणजे हे काय आहे, असे मनात एक जिज्ञासा असणे की आपल्याला जाणून घ्यायचं हे काय आहे, ते काय, असा एक प्रश्न तयार होणे, ह्याला आपण जिज्ञासा असे म्हणतो आणि त्यालाच परीक्षा असे म्हणतात. म्हणजे की प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे यथार्थ तत्वाची परीक्षा करणे म्हणजे जिज्ञासा होय. जे आपण प्रत्यक्ष आपल्या चक्षु इंद्रियांनी आपण स्वतः करून पाहणे, यालाच प्रमाण देणे, यालाच परीक्षा असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं की परीक्षेची आवश्यकता काय आणि त्याचे महत्त्व काय. तर आवश्यकता काय, ज्याप्रमाणे दर्शनशास्त्रात यथार्थ ज्ञानासाठी प्रमाणाची आवश्यकता असते. म्हणजे यथार्थ ज्ञान म्हणजे जे खरं ज्ञान आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रमाण लागतं. प्रमाण म्हणजेच पुरावे लागतो. तसेच आपल्या आयुर्वेदात रोगी, औषध व वैद्य यांच्या सम्यक ज्ञानासाठी प्रमाण स्वरूपी परीक्षेची आवश्यकता असते. म्हणजे परीक्षा म्हणजेच आपल्या रोग आणि औषध याचा एक पुरावा आहे. आता ह्याचं आपल्या आयुर्वेदात महत्त्व काय, रोगी यांच्या परीक्षेशिवाय चिकित्सा होऊ शकत नाही. जर आपण परीक्षा न करताच एखाद्या रोगीला ट्रीटमेंट दिली तर त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात किंवा मग ते आपण करणार नाही. जसं की आता मॉडर्नमध्ये आपण त्याचं ब्लड टेस्ट करतो, युरिन टेस्ट करतो, तीच एक प्रकारची परीक्षा होय. तर आणि दुसरं काय, औषधांची परीक्षा न करता त्यांचा प्रयोग करणे हानिकारक असू शकते. तर आपण औषधांचा त्याचं म्हणजे ते कोणत्या रोगावर चालतं, त्याचे गुणधर्म काय, त्याचं रसवीर्य विपाक काय आहे हे जर जाणून न घेता आपण त्याचे एखाद्या रोगावर ट्रीटमेंट केली तर तो त्याला लागू न झाले त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात. म्हणून आयुर्वेदामध्ये परीक्षा करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचे आपण नंतर प्रकार पाहिले. प्रकार काय, चतुर्विध परीक्षा, त्रिविध परीक्षा आणि द्विविध परीक्षा. चतुर्विध परीक्षा काय आहेत, चरकांनी सूत्रस्थानात त्याचं वर्णन केले. कोणत्या आहेत, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, युक्ती ह्या चतुर्विध परीक्षा आहेत. त्रिविध परीक्षा काय आहेत, आप्तोपदेश,
प्रत्यक्ष, अनुमान. आणि द्विविध परीक्षा काय आहे तर प्रत्यक्ष आणि अनुमान हे चरकांनी विमानस्थानात वर्णन केले आणि हे फक्त ज्ञानी व्यक्तींसाठी वर्णन केलेले आहे. आज आपण प्रमाण म्हणजे परीक्षा प्रमाणमधील परीक्षा हे चॅप्टर कंप्लीट केला आहे. तर उद्या आपण प्रमाण हा टॉपिक कवर करूया. थँक्यू.